आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सर्वपक्षीय सर्व संघटनांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना शोकाकुल वातावरणामध्ये आदरांजलीचा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस परिवारावर निसर्गाने खूप मोठं संकट कोसळलेलं आहे। हे संकट सहन करण्याची सहनशीलता आमच्यामध्ये नाही आहे, पण काही प्रोटोकॉलनुसार काही गोष्टी कराव्या लागतात। तमाम महाराष्ट्र शोकाकुल झालेला आहे। आज दादाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या, युवक असतील, महिला असतील, शेतकरी असतील, प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतील, यांच्या सगळ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला एका सोनेरी वाटेकडे नेण्याचं दादाचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न दादा पूर्ण करत असतानाच काळाचा असा घाला दादावर झाला आणि अचानक दादाची आमच्या आयुष्यातून एक्झिट झाली। दादाची ही एक्झिट आम्हाला सहन न होणारी आहे, पण दादाला आदरपूर्वक आदरांजली अर्पण करत आम्ही दादाचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार आहोत। कारण दादाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या खुर्चीवर बसलेल्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पाहायचं आमचं स्वप्न होतं। ते दादाचंही स्वप्न होतं की त्या खुर्चीवर बसून अजून मी महाराष्ट्राला एका विकासाच्या दिशेकडे नेईल, पण नियतीच्या खेळापुढे कुणाचं काही चाललं नाही। आज दादा आमच्यामध्ये नाही आहेत हे सांगताना आमचं अंतःकरण खूप जड होते। कारण ज्यावेळेस दादाची ही बातमी आम्हाला समजली, तर पुढच्या 15 मिनिटातच आम्ही बारामतीचा रस्ता धरला आणि त्या बारामतीमध्ये जाऊन एक रात्र आणि एक दिवस आम्ही बारामती डोळ्यांनी पाहिली। बारामतीतल्या लोकांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या। कारण दादा कधी मिश्किलपणे आम्हाला म्हणायचे की या आमच्या बारामतीला, पण दुर्दैवाने असं आज म्हणावं वाटतं की आम्ही बारामतीला गेलो, पण दादानी आम्हाला ज्याच्यासाठी बोललेलं होतं ती गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला नाही मिळाली। कारण आम्ही दादाचं छिन्न झालेलं शरीर पाहून आमचं मन अगदी बर्फासारखं गोठून गेलं आणि ती सगळी प्रक्रिया आम्ही एक दिवस एक रात्र आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली। दादा पुन्हा कधी आमच्या आयुष्यात येणं आता शक्य नाहीये, पण या राज्यातल्या करोडो महिलांचा भाऊ, या करोडो महिलांचा दादा गेल्याचं दुःख मात्र निरंतर आमच्या काळजामध्ये राहील। मागच्या 2 वर्षापासून सतत आम्ही दादाला राखी बांधत होतो, पण आता पुढच्या राखी पौर्णिमेला आमचे दादा आमच्यात नसतील हे दुःख आम्हाला नेहमीच वेदना देणारं असेल। म्हणून दादाची कसर कोणीच भरू काढू शकणार नाही। आज एका डोळ्यामध्ये दुःख आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद आहे की आज वहिनी सुनेत्रा वहिनी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। पण एका महिलेसाठी हा प्रसंग खूप कठीण आहे। तिचा जोडीदार या जगातून निघून जावा आणि तिला असल्या कुठल्या तरी एखाद्या खुर्चीवर बसावं हे तिलाही आवडणार नाही। पण हे सगळं प्रशासन चालवत असताना काही गोष्टी मनावर दगड ठेवून सुनेत्रा वहिनीनं सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ती विनंती स्वीकारली आणि आज त्या शपथविधी घेतील। एका डोळ्यात आमचे अश्रू आहेत तर दुसऱ्या डोळ्यात आनंद आहे। दादाने दिलेला आम्हाला विचाराचा आणि शिस्तीचा वारसा आम्ही निरंतर यापुढे चालू आणि दादाला भावपूर्ण आदरांजली अर्पण करू।